एखाद्याचं आयुष्य बघा ना, आपण आपला दुश्मन जरी असला, आपला विरोधक जरी असला, तर आपण त्याला त्याच्या शुभ कार्यासाठी शुभेच्छा देतो, त्याच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. कोणीही असो, आपण त्याचा कधी वाईट विचार सुद्धा करत नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण आज मी ज्या लोकांची वाट पाहत होतो, की त्यांनी मला फोन करून शुभेच्छा देतील किंवा मेसेज करतील. शुभेच्छा द्यायचं लांब, तर त्यांनी माझ्यावर आरोप लावले आणि तेही आरोप सगळे खोटे. अरे निदान एखाद्याचं कौतुक करता नाही आलं तर एखाद्याचं वाईट तरी चितू नका यार, की हा असा करेल. हा, नुसतं वाढदिवसाच्या शुभेच्छा बोलायला सुद्धा काही लोकांना जड वाटतं. मग विचार पडतो की 4 वर्ष आपण कुठलं नातं जपलं, प्रेमाचं की द्वेषाचं का सुडाचं. हा, एखाद्याचा जीव तर नाही घेतला आपण. आणि आपण सगळ्या गोष्टी प्रूव्ह करून द्यायला तयार आहोत की कुणाचं चुकलं ते, त्याही त्यासाठी सुद्धा तुम्ही तयार नाहीयेत. एखाद्याचं मन दगडासारखं जरी असलं, तर त्याला मन आहे या गोष्टींचा विचार करा. निदान वाईट चांगलं नाही बोलता आलं तरी वाईट बोलू नका.